नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। आत्मनादीन भिक्खवे सम्पादित दुर्लभा बुद्धोत्पादो लोकस्मिन्। दुर्लभ मनुष्यपटिलाभो दुर्लभ सद्धनं सवनं दुर्लभ सत्पुरुष संसेयो। साधु साधु साधु। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन। सर्व अरहंत पच्चिक बुद्ध आणि सगळे भिक्खू संघांना त्रिवार वंदन। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला हा सद्धम्म, त्याच्यामुळे कृतज्ञता त्यांना अभिवादन। उपस्थित सगळा भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक आणि उपासिकांनो, आजची ही रात्र की सुंदर रात्र, रात्रभर जागरण करून आपण हा जो जातक संध्या कार्यक्रम घेतला, त्याच्यामुळे असीम पुण्य आपण कमवलेले आहे। या जातक संध्यामध्ये मला संधी दिल्यामुळे मी भिक्खू संघांची आभारी आहे आणि तुम्ही मला ऐकत असल्यामुळे तुमचीही मी आभारी आहे। आजची ही जातक कथा आपण जी निवडलेली आहे ते माझ्याकडे वेसंतरा जातक कथा ही दिलेली आहे। त्याच्या आधी थोडं मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते। माझ्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण इथे असलेले माझे उपासिका, मी प्रवचित झाली ते श्रीलंकेला आफ्टर रिटायरमेंट। मी इंजिनियर होते NMC ला। त्याच्यानंतर 17ला मी जेव्हा प्रवचित झाले होते थायलंडच्या विहारामध्ये वैशालीला, तेव्हा तिथली जी विसुद्धियाना आय्ये होते, ज्यांनी आता आम्हाला उपसंपदित केलं, त्यांनी तेव्हाच म्हटलं होतं की तुम्ही आफ्टर रिटायरमेंट भिक्खुनी व्हाल आणि आमच्या संघातच याल। तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की आफ्टर रिटायरमेंट मी भिक्खुनी होणार। तसंच झालं। त्याच्यानंतर मी 5दा सामनेरी झाली, 2दा पंजाबला झाली, 2दा श्रीलंकेला झाली आणि 1दा वैशालीला झाली। त्याच्यानंतर आफ्टर रिटायरमेंट 22ला माझं रिटायर झालं। त्याच्यानंतर मी श्रीलंकेला जाऊन प्रवज्जा घेतली, तिथेच राहिली, काही धम्म शिकला। त्याच्यानंतर श्रीलंकेला मला उपसंपदा घेण्यास खूप कठीणाई झाली, कारण तुम्हाला माहित असावं की सगळं बुद्ध राष्ट्र जे आहे जगातलं, ते भिक्खुनी संघ तयार करायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे भिक्खुनी संघ हा लोप पावलेला आहे, नष्ट झालेला आहे, त्याच्यामुळे भिक्खुनी संघ हा बनत नाही, भिक्खुनी बनत नाही। तर ज्या मी श्रीलंकेला पण गेली तिथे पण नाही बोलले, थायलंडला पण विचारणा केली तिथे पण नाही बोलले, पण आमची जी विसुद्धियाना आय्येची बुद्ध चतुपरिसा ही निकाय आहे, फार छान निकाय आहे। त्यांचे 10 ब्रांचेस आहेत, 10 त्यांचे मॉनेस्ट्रीज आहेत ऑल ओव्हर वर्ल्डला। त्यांनी मग आम्हाला उपसंपदा दिली। जेव्हा चतुपरिसा निर्माण झाली, त्या चतुपरिसामध्ये भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका अशी ही चतुपरिसा आहे। जेव्हापर्यंत बुद्ध शासन आहे तेव्हापर्यंत भिक्खुनी शासनही राहील, हे मान्य आहे ना तुम्हाला? त्याच्यामुळे मी भिक्खुनी झाले। कितीही विरोध झाला तरी मी भिक्खुनी झाली आणि माझ्यासोबत अभिज्ञ आय्यांना पण मी भिक्खुनीचा आग्रह केला की माझ्याबरोबर मी चालली आहे, तुम्ही पण बनवून जा। आणि अशा प्रमाणे आम्ही दोन्ही या निकायाचे भिक्खुनी झालो आणि 2 आमच्या शामनेरी आहेत। अशा आम्ही 4ही लोक या निकायाचे आता भिक्खुनी आणि शामनेरी नागपुरात आहोत। आमच्या आधी धम्मदिना हे आपण आमच्या निकायामधले आहेत। याप्रमाणे आम्ही जेव्हा प्रवचित झालो, उपसंपदित झालो, तर डिसाईड केलं की त्यांच्या निकायामध्ये त्यांचं रूल आहे की ज्या निकायामध्ये आपण
उपसंपदित होतो तिथे शिकण्यासाठी 5 तरी वर्ष राहावं लागते. मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही भारतात जाऊन आमचं धम्म पसरवणार, धम्म शिकवणार. कारण त्यांच्याकडे राहिलं की मग भारतामध्ये आपल्याला धम्म शिकवता येत नाही. आम्ही जे काही शिकलो, जे काही श्रीलंकेला शिकलो आणि थायलंडला शिकलो तेव्हा, आणि माझे प्रथम जे माझे कल्याण मित्र म्हटलं म्हणजे सुगदानंद भंते. सुगदानंद भंतेने 2017ला कल्पतरू इथे वर्षवास घेतला 3 महिन्याचा. सगळ्यांना माहित असेल. त्या 3 महिन्यामध्ये त्यांनी बिलकुल माझं यू टर्निंग केलं. मला धम्माविषयी काहीच माहित नव्हतं. मी विपश्यना करणारी होती आणि असं झालं ना की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला पण शिकवणार कोणीच नाही. त्यात विपश्यना आले तर आपल्याला वाटलं हेच धम्म आहे म्हणून आपण खूप विपश्यना करायला लागलो. तशीच मी केली. पण जेव्हा सद्धम्म काय आणि अभिधम्म काय आणि पुढे कसं जायचं, मार्ग काय अमार्ग काय, स्वतः विचार करायचा, स्वतः शोधून काढायचा. म्हणून मी म्यानमारला गेली, थायलंडच्या विहारात गेली, श्रीलंकेला गेली स्वतःचा शोध घ्यायला. काय धम्म काय सधम्म. आणि मी माझा मार्ग भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः आखला आणि त्याप्रमाणे मी या मार्गावर येऊन बसले. या मार्गावर येताना कठीणाई तर खूप आली. कारण घरची नकार, समाजाची नकार, परिवाराची नकार. पण आपल्या मनामध्ये जर आपण ठाम मत आपलं मांडलं तर कोणी काहीच करू शकत नाही. आणि चिवर येते ते पुण्याबलाने. पुण्य असलं की चिवर येतेच. कोणी काही कुठेही अडवत नाही आणि अडावलं इतरही आपण ते मानत नाही. असा हा माझा सद्धम्माचा वाटचाल मी सांगितलेला आहे. तर या आजच्या प्रवचनामध्ये मी सुरुवात केलेलं आहे ते अपमादेन भिक्कवे संपादेत. म्हणजे भिक्कवे म्हणजे भगवंत म्हणतात भिक्खुनो तुम्ही अपमाद मध्ये राहून हे संपादित करा. म्हणजे हे ओळखा की दुर्लभ बुद्ध उत्पादो लोकस्मिन. खूप दुर्लभ आहे बुद्धांचं उत्पन्न होणं या लोकांमध्ये, आपल्या या पृथ्वीवर. आणि त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे मनुष्याचं जन्म होणं या बुद्ध शासनामध्ये. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की मनुष्याला खनसंपत्ती प्राप्त होणे. खनसंपत्ती म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित असते. जेव्हा तुमचं शरीर पूर्ण व्यवस्थित असेल आणि 6 सळायत नसतील तेव्हाच तुम्ही धम्माचा सद्धम्माचा अभ्यास करू शकता. तर हा आपल्याला लाभलेला एक दुर्मिळ चान्स आहे. तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. तसंच दुर्लभ आहे हा सद्धम्म सवनं. आज जो आपण सद्धम्म सवनं केलेला आहे हे फार दुर्मिळ आहे. हे दुर्मिळ कोणासाठी आहे? ते आपल्या सद्धम्मात असलेल्या लोकांसाठी. नाही तर करोडो लोक आहेत आता नागपूरमध्ये, पण कोणीही इथपर्यंत आलं नाही. पण ज्यांची पुण्यकर्म आहे ते बरोबर येतात. आणि दुर्लभ सत्पुरुष सेवा म्हणजे जे सत्पुरुष आहेत, आपले जे भिक्खू संघ आहेत, त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळते ती पण दुर्लभ असते. ते हे सगळे आता आपल्याला या बुद्ध शासनामध्ये मिळत आहे. तर ही संधी सोडू नका आणि आपल्या या संधीतूनच आपल्याला वाटचाल करून निब्बाणाचा रस्ता मिळणार आहे. तेव्हा प्रत्येक क्षण हा मरणाचा पुढचा क्षण, म्हणून या क्षणाला किती पुरेपूर मी धम्मामध्ये पुण्य कमवू हे विचार करून पुढे पुढे वाढायचं. भगवंत म्हणतात तुम्ही मनुष्य जन्माला आले ते तुमचे पुण्य कमवण्यासाठी. तुम्ही मनुष्य जन्मामध्ये एकाच जन्मामध्ये निब्बाण प्राप्त करू शकता असं भगवंतांचं म्हणणं आहे. कारण या एका जन्मामध्ये तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. हा मनुष्याचा जन्मच निब्बाणापर्यंत तुम्हाला नेऊ शकते. कारण ब्रह्मा हा निब्बाणापर्यंत जाऊ शकत नाही, देव निब्बाणापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा अपायाची लोक निब्बाणापर्यंत जाऊ शकत नाही. फक्त मनुष्य असा एक जन्म आहे जो निब्बाणापर्यंत जाऊ शकतो. तर हे जे सम्मा संबुद्ध उत्पन्न होतात ते करोडो करोडो सम्मा संबुद्ध उत्पन्न होतात. प्रत्येक एरामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये, महाकल्पामध्ये त्यांचे जे संकल्प असतात त्याच्याप्रमाणे ते सम्मा संबुद्ध बनतात. ते हे सम्मा संबुद्ध बनण्यासाठी संकल्प करावा लागतात. सयाडू आहेत आपले पाऊट सयाडू, त्यांचा संकल्प आहे सम्मा संबुद्धांचा. त्यांनी ते संकल्प घेतलेला आहे. ते
अनंत नाही झाले, पण ते त्यांनी संकल्प केलेले आहे त्यांच्या पारमी पूर्ण करण्यासाठी. तसेच आमचे, मी जिथे प्रवजित झाली होती नावडियाना इथे, तिथे आर्य धम्म नावाचे बनते होते, त्यांचा पण संकल्प सम्मा संबुद्धाचा होता. त्यांचे पण ते पारमिता पूर्ण करणारे आले होते. तर त्यांची ते शिकवण आहे ते आताही नावडियानाला आहे. पाऊकसाळ्यांची जी शिकवण आहे ती आजही ते शिकवतात ते म्यानमारला. तर आजही सम्मा संबुद्धाचा संकल्प घेतात लोक, आणि ते पूर्ण करण्यासाठी जन्म वारंवार घेतात, आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नात असतात, पारमी पूर्ण करत असतात. त्याच पारमीमध्ये आपले जे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी जे संकल्प केला ते फार पूर्वी म्हणजे कितीतरी कल्पाच्या आधी त्यांच्या चित्तामध्ये पहिले जागलं. चित्तामध्ये कितीतरी कल्प ते होतं. चित्तावरून ओठावर यायला कितीतरी कल्प लागले, ओठावरून सांगायला कितीतरी कल्प लागले, आणि सम्मा संबुद्धा समोर ते ठेवायला कितीतरी कल्प लागले. म्हणजे सम्मा संबुद्ध जरी व्हायचं असलं खूप मेहनत आहे त्याच्या मागे. आणि जेव्हा सम्मा संबुद्ध तुम्हाला या संकल्पावर आशीर्वाद देतील तेव्हाच ते तुमचा संकल्प पूर्णत्वास येते. तर अशीच जी सुमेध नावाचे परिवाजरक होते ते त्यांनी संकल्प केलेला होता आधीपासूनच सम्मा संबुद्धाचा. तर जेव्हा सुमेध जन्माला आले, खूप श्रेष्ठी त्यांचे जे वडील होते खूप धनाढ्य होते, खूप गळगज्ज संपत्ती ते त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्या आजोबांपासून चालत आलेली. तर त्यांनी विचार केला, जेव्हा त्यांचे आई वडील वारले त्यांना ती गळगंज संपत्ती सोडून गेले, ती गळगंज संपत्ती त्यांना मिळाली. त्यांनी विचार केला की एवढी गळगंज संपत्ती माझ्या आजोबांनी काहीच केलं नाही, याचं ते घेऊन सुद्धा गेली नाही कुठे. माझ्या आई वडिलांनी पण काही उपयोग केले नाही, मी कशाला याचा उपयोग करून घेऊ आणि याला राखण करत बसू. मी माझा जो संकल्प आहे तो मी पूर्ण करेल. म्हणून ते तेवढी गडगंज संपत्ती त्यांनी सगळीची सगळी गावकऱ्यांना वाटून दिली, दान दिली. ती 7 महिने त्यांनी ती वाटून दिली, तरी ते संपेना. तेव्हा तसेच सोडून ते चालले गेले वनामध्ये, संन्यासी झाले. तिथे त्यांनी ध्यान साधना केली, त्यांना खूप रिद्धी प्राप्त झाले. त्या रिद्धी बलामध्ये एक रिद्धी अशी बल प्राप्त झालं त्यांना की ते उडून जाऊ शकत होते. अशीच उडताना त्यांनी पाहिलं की एका गावामध्ये काही लोक कामं करत आहेत, आणि त्यांना तिथे खूप धावपळ दिसत आहे. त्यांच्या मनात आलं की काय झालं बरं या गावामध्ये, जरा जाऊन पाहावं. ते उतरले त्या गावात, गावकऱ्यांना विचारलं की काय सुरू आहे या गावामध्ये. गावकरी म्हणाले दीपांकर सम्मा समृद्ध येत आहेत. ते सम्मा समृद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या चित्तामधली चेतना आणि संकल्प जागला, आणि त्यांनी त्या गावकऱ्यांना म्हटलं की मीही करणीय कर्म करील आणि मीही या गावाची स्वच्छता करील, मला पण दीपांकर सम्मा समृद्धांना भेटायचं आहे. तेव्हा त्यांनी एका नाल्याची सफाई घेतली, पण भगवंत आपले यायला लागले. नाल्याची सफाई थोडीशी राहिली आणि त्यांनी स्वतःला उभं करून त्या नालीवर झाकून घेतलं की सम्मा संबुद्ध दीपंकरांचे पाय हे चिखलाने माखले नाही पाहिजे. ते पाहून दीपंकर जेव्हा सम्मा संबुद्ध जवळ आले त्यांनी आवाज दिला सुमेध. सुमेधाच्या नावाचे परिवाजरक उठले आणि म्हणाले भगवंत मला पण तुमच्यासारखं सम्मा संबुद्ध व्हायचं आहे. दीपांकर जे भगवंत होते त्यांनी पहिले सोडून घेतलं होतं की यांचा संकल्प हा सम्मा संबुद्ध व्हायचा आहे. त्यांनी म्हटलं येत्या काळामध्ये तुम्ही सम्मा संबुद्ध सिद्धार्थ नावाने जन्माल आणि गौतम बुद्ध या नावाने प्रसिद्ध व्हाल. तुमचे वडील शुद्धोधन राजा आणि आई महामाया राहील. तेव्हा जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा सुमेध हे ते हर्षित झाले, खूप हर्षित झाले, आणि तेव्हा धरणी कंप झाला पहिल्यांदा. तर सुमेध जे होते परिवाजरक ते पहिल्यांदा त्यांना जेव्हा हा आशीर्वाद मिळाला हर्षित झाले, आणि तेव्हापासून त्यांनी वाटचाल केली ते आपल्या पारमिता पूर्ण करण्याची. तर त्यांनी 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढ्या कल्पामध्ये जन्म घेऊन विविध योनीमधून त्यांनी जे पारमिता पूर्ण केल्या त्या सगळ्या योनीच्या जातक कथा आपल्याला जातकामध्ये पाहायला मिळतात. या जातक कथामध्ये 448 जातक आपल्याला या जातक कथेमध्ये पाहायला मिळतात, पण श्रीलंकेमध्ये 500 कथा आहेत. आणि या जातक कथामध्ये भगवंतांनी जे काही जन्म घेतले त्यामध्ये कशा पारमिता पूर्ण केलेल्या आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. या जातक कथामध्ये पहिले वर्तमानाची कथा येते. वर्तमानामध्ये झालेले जे संवाद आहे त्याच्यामधूनच भिक्खू लोकांना
ते मागच्या मागच्या जन्मातही मी असं केलेलं आहे म्हणून त्यांनी ते जातक कथा म्हणजे पूर्वकथा ते सांगतात. तर या जातक कथामध्ये आपल्याला विविध योनीमधून कसे भगवंतांनी आपल्या पारमिता पूर्ण केल्या त्यातलीच एक कथा म्हणजे वेसंतरा. वेसंतरा ही कथा सर्वात शेवटीची म्हणजे भगवंत जेव्हा बोधिसत्व होते त्यांची ते शेवटचं जन्म बोधिसत्वाचं, त्याच्यानंतर ते जन्माला आले ते बोधिसत्व होऊन संबुद्धच झाले. तर वेसंतरा नाव होतं त्यांचं शेवटच्या जन्मात. शेवटच्या जन्मात जेव्हा ते जन्मले तेव्हा जेतंतर नावाचं त्यांचं राज्य होतं आणि तिथे संजय नावाचे राजा होते. ते संजय राजाच्या घरी ते जन्मास आले. जन्मास आले तर 8 वर्षाचे असताना त्यांनी संकल्प केला महादानाचा. महादान म्हणजे मी सतत दान देईल हा संकल्प केला आणि त्यांच्या आई वडिलांनी मान्य पण केला. त्यानुसार त्यांनी सतत दान दिलं. दानात एवढे प्रवीण होते ते की त्यांच्याकडे काही असलं तरी कोणी काही मागितलं की दान देऊन द्यायचे. त्यांची प्रसिद्धी झाली की वेसंतरा हे खूप दानी आहेत. त्यांचं लग्न 16व्या वर्षी झालं मद्दी बरोबर. त्याच्यानंतर 2 पुत्र झाले, एक पुत्र जाली आणि दुसरी कन्या जाली. तर त्याच्यानंतर त्यांचे वडिलांनी शिकारीसाठी गेले आणि मुलाला म्हटलं तू राज्य सांभाळ, काही दिवस मी जाऊन येतो शिकारीला. अशा वेळेला जेव्हा बाजूच्या कोसल राज्य त्यांना माहित झालं की राजा गेला आहे आणि त्यांच्याकडे एक हत्ती आहे, त्या हत्तीला जर आपल्या राज्यात आणलं तर आपल्या राज्याचा दुष्काळ जो आहे संपेल. यानुसार त्यांनी कट रचला आणि त्यांनी 4 ब्राह्मण पाठवले आपल्या राज्याचे आणि ते हत्तीची मागणी केली. तर पांढरा हत्ती हा त्या राज्यामध्ये होता. वेसंतरा राजकुमाराला जेव्हा त्यांनी मागितलं राजकुमाराने एका शब्दामध्ये देऊन दिला. तो हत्ती दिल्याबरोबर तिथली प्रजा फार नाराज झाली. ती राजाकडे गेली आणि राजाला म्हणतात तुमच्या मुलाने आमचं वैभव दुसऱ्या राष्ट्राला देऊन टाकलं, आपला हत्ती पांढरा दुसऱ्या राष्ट्राला देऊन टाकलं, तुमच्या मुलाला देश निकाला द्या नाहीतर आम्ही गाव सोडून जातो. अशा वेळेला राजाने आपल्या मुलाला देश निकाला दिला. त्यांनी देश निकाला स्वीकार केला पण दिलेला जो दान आहे तो मागून आणण्याचा नकार दिला. ते जात असताना त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या मागे जायला लागली. ते म्हणाले तू माझ्याबरोबर येऊ नकोस, पण पत्नी काही ऐकलं नाही. ते म्हणाले तुम्ही जिथे आम्ही तिथे. म्हणते दोन्ही लेकरं आणि आपली पत्नी घेऊन बाहेर निघाले. जात असताना रथात जात होते. 4 घोड्यांचा रथ होता. जात असताना त्या घोड्याची मागणी एका ब्राह्मणाने केली की मला घोडे देऊन द्या तुमचे. वेसंतराने पटकन ते घोडे घेऊन दिले आणि ते रथ स्वतः ओढून चालू लागले. त्या रथावरही काही लोकांचा डोळा गेला. त्यांनी ते रथ पण मागितला दानामध्ये. तर वेसंतराने तो रथ सुद्धा त्यांना दानात देऊन दिला. त्याच्यानंतर ते जंगलात गेले पायी पायी आपल्या मुलांना घेऊन आणि पत्नीला घेऊन. घोर जंगलात जाऊन त्यांनी कुट्या बांधल्या, तिथे राहणं सुरू केलं. एक ब्राह्मण गावामध्ये राहायचा, तर त्यांची पैसे एका कुटुंबाला त्यांनी दिले होते ठेवायला. मी यात्रेला जातो, हे पैसे माझे ठेवा, मी यात्रेवरून येईन तर मला देऊन द्याल. तर त्या कुटुंबाने ते पैसे खर्च करून टाकले. त्यांना एक सुंदर मुलगी होती. जेव्हा तो म्हातारा आला पैसे मागायला तर त्या घरांच्या लोकांनी म्हटलं की आमची मुलगी आहे तिच्याबरोबर लग्न करून घ्या, आमच्याकडे पैसे नाही. मुलगी खूप सुंदर होती. म्हाताऱ्याला काय पाहिजे होतं ते म्हणे ठीक आहे मी लग्न करून घेतो. ती मुलगी इतकी सुंदर होती ते लग्न करून घरी घेऊन गेले. ती मुलगी जेव्हा पाणी भरायला जायचे तर लोक तिला डिवचायचे की ही म्हाताऱ्याची बाई आहे, पहा का पाणी भरायला आली, म्हातारीची बाई आहे, बा किती सुंदर आहे. तिला ते आवडत नव्हतं. ती आली म्हाताऱ्याजवळ म्हणाली की ते वेसंतराचे 2 मुलं आहेत ना त्यांना घेऊन या, ते पाणी भरतील आपल्या घरी. मी काही वारंवार पाणी भरायला जात नाही, माझी इन्सल्ट होते. त्या म्हाताऱ्यानी विचार केला माझी बायको ठीक म्हणते कारण वेसंतरे हे दानी आहेत आणि आपले मुलं देऊन देतील. म्हणून ते म्हातारे गेले आणि ते 2 मुलांची मागणी केली. वेसंतरांनी बघितलं की यांना या 2 मुलांची आवश्यकता आहे तर त्यांनी ते दान दिले. दोन्ही मुलं दान दिले. तेव्हा मद्दी ही जंगलात फळं आणायला गेली होती. जेव्हा मद्दी आली आणि पाहिलं की मुलं नाही आहेत, खूप रडली आणि शांत झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा शांत झाली तेव्हा वेसंतरांनी सांगितलं की हे दोन्ही मुलं आपले जे आहे मी दान दिलेले आहे. तेव्हा मद्दी म्हणाली खूप चांगलं केलं, तुम्ही दानाची पारमिता तुमची पूर्ण केली. याप्रमाणे जेव्हा सक्कानी पाहिलं की ह्यांनी दान दिलेले आहे मुलं पण आणि ह्यांची परीक्षा पाहावी की हे आपली बायको सुद्धा दान देतात का,
मग ते सक्क राजा म्हणून आले आणि त्यांच्या जवळ म्हणाले की माझ्या राज्यामध्ये उत्तराधिकारी नाही आहे, मला तुमची पत्नी आहे ती काही दिवसासाठी दान द्या. वसंतराव म्हणतात घेऊन जा. घेऊन जा म्हटल्याबरोबर धरणी कंपते की त्यांचा एवढा मोठा दान, म्हणजे मुलांचीही त्यांनी दान दिलं, पत्नीचंही दान देत आहे. सक्क राजा एकदम चकित झाले की आज मी म्हटल्याबरोबर मला दान मिळत आहे आणि ती पत्नीचं दान द्यायला हे तयार झाले. ते आपल्या रूपात आले. ते म्हणाले वसंतराव राजा धन्य आहेत तुम्ही, धन्य आहे तुमची दानाची पारणी. मी तुम्हाला तुमची पत्नी परत देतो, मी काही नेत नाही, मी सक्क आहे आणि तुम्हाला तुमचं राज्य पूर्ववत मिळेल असा मी आशीर्वाद देतो. त्यानंतर ते गायब झाले आणि त्याच्यानंतर ते म्हातारे दोन्ही मुलांना घिसळत घिसळत वेलांनी बांधून रक्तबंबाळ ते दोन्ही मुलं झाले आणि नेत होता. तर अशा तो रस्ता भटकला आणि ज्या राज्यामध्ये त्या मुलांचे आजोबा होते त्या राज्यात गेला. काही लोकांनी त्यांना पाहिलं आणि राजाकडे नेलं. राजाने आपल्या नातवांना ओळखलं आणि जवळ केलं. त्याच्यानंतर ते दोन्ही त्यांना माहित पडलं, नातवांनी सांगितलं की आई वडील इथे आहेत, तर त्यांनी त्यांना घ्यायला पाठवलं. अशा तऱ्हेने ते जे वेसंतर आहे त्यांची पत्नी आणि मुलं परत त्या राज्यात आले आणि चांगल्याने राज्य करू लागले, दान करू लागले आणि दानाची पारमिता त्यांनी पूर्ण केली. ते शेवटचे बोधिसत्व होते वेसंतरा. त्याच्यानंतर त्यांचा जन्म झाला तो महामायेच्या पोटी. महामायेच्या पोटी जेव्हा जन्म झाला तेव्हा महामायेला पहिले स्वप्न पडलं होतं की आपल्या गर्भामध्ये पांढरा हत्ती हा स्वर्गातून येत आहे आणि सामील झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा शुद्धोधन राजाला हा स्वप्न माहीत पडलं तर पुरोहितांना बोलवण्यात आलं. पुरोहितांनी सांगितलं की तुमच्या राजघराण्यात चांगला पुरुष जन्माला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तसंच झालं, त्यांचा जन्म झाला. सिद्धार्थ नाव ठेवण्यात आले. असित मुनी आले पाहायला. जेव्हा समजलं त्यांना की सम्मा संबुद्धाचा जन्म झालेला आहे, असित मुनी आले. त्यांनी पाहिलं की 32 लक्षणं हे या सिद्धार्थ राजकुमाराला आहे. त्यांनी तिथे राजा शुद्धोधनाला पहिले ते रडले, मग हसले, मग रडले. शुद्धोधन राजा होते. ते म्हणाले की का मुनी तुम्ही हसता आहे, रडत आहे? तर ते म्हणाले की मी हसत आहो कारण हे सम्मा संबुद्ध होणार आहेत, मी रडत आहो की तेव्हा मी नाही राहणार आहे. असे हे म्हणून ते तिथून गेले. आणि तेव्हापासून जेव्हा त्यांनी सांगितलं की हे मोठे सम्राट होतील किंवा सम्मा संबुद्ध होतील, तर राजा शुद्धोधनाने सगळी व्यवस्था केली की हे सम्राटच होऊ शकतील. म्हणून त्यांनी सगळे कळोकट्ट बंदोबस्त केला. 3 त्यांच्यासाठी महाल तयार केले. हिवाळ्याचा वेगळा, पावसाळ्याचा वेगळा, उन्हाळ्याचा वेगळा. कोणी गेलं असेल कपिलवस्तूला तर पाहिलं असेल, 3 महाल तिथे आहेत. आताही तुम्ही जाऊन पाहू शकता. कपिलवस्तूला महामायेचा महाल आहे. म्हणजे ते असं विटांचं ते खंडरच आहे, पण तिथे त्याच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि समोरच 3 महाल आहेत जे सम्मा संबुद्धासाठी बनवून ठेवलेले होते त्यांच्या वडिलांनी. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं यशोधरा बरोबर, मुलगा झाला राहुल. पण त्यांचं चित्त काय लागेना. त्यांनी पाहिलं की लोक का बरं एवढे दुःखी आहेत, लोकांना का एवढे दुःख आहे, त्यांना व्याधी आहे, मरण आहे, जरा आहे, आणि का बरं एवढे दुःखी लोक आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या मनामध्ये वैराग्य जागलं. वैराग्य जागून त्यांनी जेव्हा गृहत्याग केला, गृहत्याग करून ते जाऊ लागले, तेव्हा ते राजगृहाकडून गेले. राजगृहाचे जे बिंबिसार राजा होते त्यांनी त्यांना बोलवलं, ते गेले नाही. तर बिंबिसार राजा त्यांना भेटायला गेले. म्हणाले माझं जो राज्य आहे अर्धा अर्धा आपण करू मित्रा, तुम्ही काही संन्यास होऊ नका, संन्यासी होऊ नका, संन्यास घेऊ नका, आपण हे राज्य करू. तेव्हा भगवंत म्हणाले की बिंबिसार राजे, मला दुःखाचं कारण काय आणि दुःखातून मुक्ती काय हा रस्ता शोधून काढायचा आहे. बिंबिसार राजा म्हणाले तुमचा उद्देश फार छान आहे. जेव्हाही तुम्हाला जेव्हा बोधित्व प्राप्त झालं आणि हा रस्ता मिळाला तर तुम्ही मला येऊन भेटा. भगवंत म्हणतात मी जरूर येईल असं म्हणून ते भगवंत जातात. जेव्हा ते बघतात की मला शिकवणारा कोण आहे गुरु, तर त्यांना अल्ला कलाम दिसतात. पहिले अल्ला कलामकडे जाऊन त्यांनी ज्ञान साधना करतात. त्याच्यानंतर उदित पुत्रकडे जाऊन त्यांनी ध्यान साधना प्राप्त केली. पण त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग कोणता हा कुणीच गुरु सापडला नाही शिकवणारा. तेव्हा त्यांनी विचार केला की मी स्वतःच शोधून काढणार. 6 वर्ष अथक परिश्रम केलं की या दुःखाचा मार्ग काय, दुःख मुक्तीचा मार्ग काय, दुःख काय आहे आणि याच्यातून सुटका कशी होईल. ते 6 वर्ष अथक परिश्रमानंतरही त्यांना ते प्राप्त झालं नाही. तेव्हा खूप अशक्त होऊन गेले होते. सुजाताची खीर आली समोर. सुजाताने विनंती केली की मध्यम मार्ग त्यांनी निवडला. सुजाताची खीर खाल्ली आणि घेऊन जे आहे बोधी वृक्षाखाली बसले. अधिष्ठानामध्ये त्यांनी
त्यांनी अधिष्ठान घेतला की माझे हात पाय तुटले तरी चालेल, रक्त वाटलं तरी चालेल, पण जोपर्यंत मला तिथे ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तेव्हा वैशाखीच्या पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. ते 3 प्रहरी 3 ज्ञान प्राप्त त्यांना झाले. पहिल्या प्रहरी म्हणजे 6 वाजतापासून 10 वाजतापर्यंत झालेलं त्यांचं ज्ञानाची प्राप्ती होती, ती होती पुब्बे निवासानुसती. म्हणजे पहिलेचे जन्म त्यांना आठवले, पहिलेचे सम्मा संबुद्ध किती झाले ते आठवले त्यांना, आणि याच्यातूनच ते ह्या जातक कथा निर्माण झाल्या. या पहिल्या त्यांच्या ज्ञानामधून झालेल्या त्यांचा पुब्बे निवासानुसती याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की किती प्रमाणे आम्ही या पारमिता पूर्ण केल्या. मध्यम त्यांच्या त्या प्रहरी त्यांना दुसरा च्युती उत्पाद हा ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की लोक का बरं मरतात, का जन्माला येतात, आणि का बरं ते सुगतीला जातात, का दुर्गतीला जातात. त्याचं कारण म्हणजे कर्म विपाक. जो कुशल कर्म करतो तो सुगतीत जातो, जो अकुशल कर्म करतो तो दुर्गतीत जातो. हे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. तिसरे प्राण पश्चिम ज्ञान म्हणतात त्याला, ते त्यांना प्राप्त झाले. पठित समुत्पाद हे जे झाले ज्ञान, 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. 4 आर्य सत्य म्हणजे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे म्हणजे दुःख समुदय आहे, दुःखाचा निरोध आहे, दुःख निरोधगामिनी पटिपदा आहे, म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे त्यांनी शोधून काढलं आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचे सगळे आश्रय, सगळे तृष्णा नष्ट केल्या आणि ते अरहंत झाले. आणि हा रस्ता जो आहे दुःख मुक्तीचा लोकांना सांगितला. 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. काय आहे बरं दुःख? दुःख आहे जाती, जरा, व्याधी, मरण आणि त्याच्यामध्ये आहे जे आपले प्रिय आहेत, प्रियजन जे आपल्यापासून दुरावतात तो दुःख, अप्रिय बरोबर आपल्याला राहावं लागतं ते दुःख, आपलं मन जे मागतं की हे पाहिजे ते पाहिजे, नाही मिळाल्याचं दुःख, असं हे दुःख आहे. दुःखाचं कारण काय आहे? दुःखाचं कारण हे तृष्णा आहे, आपल्या मनातली तृष्णा, हे पाहिजे ते पाहिजे, ही तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. निरोध काय आहे? तर या निरोधाचं जे पटुच समुत्पाद आहे, संखार म्हणजे संखार पच्चया विज्ञानं, विज्ञान पच्चया नाम रूप पच्चया सळायतन पच्चया फस्स पच्चया वेदना पच्चया तन्ना पच्चया उपादान पच्चया भव पच्चया जाती जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्सुपायासा संभवंती. म्हणजे या संखाराने, आपल्या तृष्णेने हे सगळं निर्माण होते. आणि हे दुःखखंडच जे निर्माण झालं की आपल्याला वारंवार आपल्या भवचक्रामध्ये जन्म मरण घ्यावं लागते. याचा निरोध काय आहे? तर आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे? सम्मा दिठ्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कर्मांत, सम्मा व्यायाम, सम्मा आजीवा, सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी. काय आहे सम्मा दिठ्ठी? सम्मा दिठ्ठी आहे 4 आर्य सत्याची जाणीव असणे आणि मिथ्या दिठ्ठीची जाणीव असणे. काय आहे बरं मिथ्या दिठ्ठी? मिथ्या दिठ्ठी म्हणजे आपण जे काही हिंदू लोक म्हणतात देव आहे, देव सगळं करेल, देव हे करेल, देव ते करेल, जन्म आला आपल्याला तर एकदा जन्म मिळते, खाऊन पिऊन मोज मारा, ही जी आहे ही मिथ्या दिठ्ठी आहे. ज्या लोकांना ही मिथ्या दिठ्ठी समजते, 4 आर्य सत्याचा अनुभव होते, त्यांची सम्मा दिठ्ठी निर्माण होते. आणि आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्यासाठी हा सम्मा दृष्टी जे आहे ते सगळ्यात महत्वाची आहे. सम्मा दिठ्ठी झाली की सम्मा संकल्प येतो. काय आहे बरं सम्मा संकल्प? सम्मा संकल्प आहे अपाद संकल्प, अहिंसा संकल्प आणि निखम्म संकल्प. अच्छा, याच्यामध्ये जे आहे अहिंसा संकल्प म्हणजे मी प्राणीची हत्या करणार नाही. व्यापाद संकल्प, मी कोणाची घृणा करणार नाही, मेत्ता भावना सगळ्यांना देईल. निखम्म संकल्प म्हणजे मी त्याग करील, सगळ्या गोष्टीचा त्याग करील. त्याच्यानंतर आहे सम्मा वाचा. सम्मा वाचा म्हणजे त्याचे जे मुसावादाचे 4 जे शील आहेत त्याचे आहे ते मुसावादा, वेरमणी, आणि त्याच्यानंतर आहे पिसुनवाचा वेरमणी, त्याच्यानंतर आहे परुसवाचा वेरमणी, संपफलापा वेरमणी. हे जे आहे ते सगळे सम्मा वाचामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे सम्मा कर्मांत. सम्मा कर्मांत म्हणजे 3 शील त्याच्यामध्ये येतात. पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी. दुसरं शील आहे अधीन दान वेरमणी सिक्खापदं समाधियामी. तिसरा शील आहे त्याच्यामध्ये नारकामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. म्हणजे शरीराने करणारे हे जे कर्म आहेत ते मी करणार नाही, म्हणजे सम्मा
कर्मांत आहे. त्याच्यानंतर सम्मा आजीवा येतो. सम्मा आजीवासाठी भगवंताने सांगितलेले 5 जे व्यवसाय आहे ते न करणे. कोणते व्यवसाय बरं? म्हणजे शस्त्र न विकणे, दारू न विकणे, मनुष्याची विक्री न करणे, जनावरांची विक्री न करणे आणि दारू विक्री न करणे, असे 5 जे आहे लोकांचे त्याच्यामध्ये त्यांचे मन दुखावतील, त्यांच्या जीवाला हानी होईल असे जे आजीव आहे ते न करण्याचे भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सम्मा व्यायाम. सम्मा व्यायाम म्हणजे आपलं व्यायाम आपण करतो ते नाही आहे, मनाचा व्यायाम आहे. या मनाच्या व्यायामामध्ये जे काही कुशल कर्म आहे त्याला वाढवायचं आहे. कुशल कर्म आपल्यामध्ये असतील तर त्याला वाढवायचे, येत असतील त्याला येऊ द्यायचे, आणि समजा पहिलेच उत्पन्न असतील तर त्याला जोपासून ठेवायचे. असं हे सम्मा व्यायाम आहे कुशल कर्माचे. आणि अकुशल कर्म त्याला नष्ट करायचे, येणार असतील तर थांबवायचे, उत्पन्न होत असतील तर त्याला नष्ट करून घ्यायचे. असं हे सम्मा व्यायाम आहे. त्याच्यानंतर आहे सम्मा सती. सम्मा सतीमध्ये 4 अनुपसना आहे. त्याच्यामध्ये आहे कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना आणि धम्मानुपसना. त्याच्यानंतर येते समाधी, सम्मा समाधी. हे सम्मा समाधी कधी येते? आपल्याला 10 पुण्यवस्तू पूर्ण केल्यावर आपोआप घडणारी घटना म्हणजे सम्मा समाधी होय. हे आपण जे 10 पुण्य कर्म करतो, कोणते बरं 10 पुण्य कर्म? 10 पुण्यवस्तू. त्याच्यामध्ये ते दान, शील, भावना, वैयावच्च अपचायान, धम्मसवनं, धम्मदेसना, पत्तीदाना, पत्तानुमोदना आणि चित्त उजू, हे जे आहे हे करणीय कर्म आहेत. जे 10 पुण्यवस्तू आहेत ते आपल्याला रोज रोज सतत सतत करावे लागतात विहारात जाऊन, आणि त्या कर्मानुसार मग आपले जे पुण्य आहे ते वाढायला लागतात. या पुण्याच्या बळावर आपल्याला समाधी प्राप्त होते, आणि ते समाधीमधून प्रज्ञा प्राप्त होते, प्रज्ञातून निब्बाण प्राप्त होते. असा हा क्रमाक्रमाची शिक्षा भगवंताची आहे. आर्य अष्टांगिक मार्ग याप्रमाणे समोर जाते आणि निब्बाणाची प्राप्ती होते. जसं भगवंतांना निब्बाणाची प्राप्ती झाली, बाकी सगळ्या अनंतांना निब्बाणाची प्राप्ती झाली, तशी तुम्हालाही याप्रमाणे निब्बाणाची प्राप्ती हो, हा आशीर्वाद. साधू साधू साधू. आपण केलेले सगळे पुण्यकर्म सगळ्या सत्वांना वितरित करूया, आपल्या पूर्वजांनाही वितरित करूया, आणि या पुण्यबळाला आपण द्विगुणित त्रिगुणित करून आपण सगळ्या सत्वांना बहाल करूया. इदं मे पुण्यं आसवाक्षयं इदं मे पुण्यं ज्ञातिनं सुखितं इदं मे पुण्यं निब्बाणस्य पच्चयो इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सुखिता भवन्तु इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सब्बे देवा सब्बे मनुष्या सब्बे निपातिकानुमोदन्तु साधु साधु साधु. हे माझ्याकडे असे जातक इथे संपलेलं आहे. आपण पुण्याचं वितरण केलेलं आहे आणि तुम्हाला मी आशीर्वाद देते. अभिवादनशीलस्य नित्यं वर्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अथो निब्बाण संपत्ति मिनाते समेज्यतु. साधु साधु साधु. सगळे सुखी व्हा.
सगळे निरोगी व्हा, सगळ्या दुःखातून मुक्त व्हा आणि निब्बाणाला साक्षात्कार करा. साधू साधू साधू.